तर हा मधला पोर्शन जो आहे पहिला मालगाडी 25 फुटाच्या नंतर लाईनची गरज नाही. पूर्ण झालेला आहे. वेळेची बचत करणारा आणि प्रवास सुखकर करणारा, वाहतूक कोंडी आणि अपघातमुक्त करणारा हा मार्ग आहे. तुमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याला ओळखलं जातं. आता त्याचं काम पूर्ण होतं आहे. 1 तारखेला मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. खरं म्हणजे हा खालापूर ते सिंहगड हा टनेल 10.5 किलोमीटरचा आहे. एक 1.6 आहे आणि दुसरा 8.9 आहे. असं 10.5 किलोमीटरचे 2 टनेल आणि वायाडक्ट. यामध्ये हा जो टनेल आहे तो जगातला सगळ्यात रुंद टनेल इथं होतोय. 4+4 आणि एक लेन आहे ती इमर्जन्सी लेन आहे. आणि वायाडक्ट पण जो आहे तो भारतातला सगळ्यात उंच 182 मीटरचा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने एक जर आपण पाहिलं तर हा एक आपण म्हणू तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हणू आपण. इंजिनिअरिंग अशा परिस्थितीमध्ये तिकडे जी व्हॅली आहे त्या टायगर व्हॅलीच ना, टायगर व्हॅलीमध्ये 182 मीटरचा उंच असा वायाडक्ट आहे. तिथे 70 किलोमीटरपेक्षा जास्ती वेगाने वारे वाहतात. तिथे पूर्णपणे धुकं असतं, पाऊस असतं, वादळ वारा असतो. अशा परिस्थितीमध्ये हा चॅलेंजिंग हा प्रकल्प आहे. आणि मी या ठिकाणी आज सर्व काम पूर्णपणे हा कंप्लीट टनेल आणि आपला वायाडक्ट हे पाहिल्यानंतर 1-2 दिवसामध्ये सर्व फिनिशिंगचं काम होईल. त्यामुळे त्या दिवशी याचं उद्घाटन आम्ही करू. पण या की एवढं मोठं चॅलेंजिंग हा प्रकल्प असताना MSRDCने हे चॅलेंज स्वीकारून हा टनेल आणि वायाडक्ट पूर्ण केलेला आहे. खरं म्हणजे 2019ला ॲक्च्युअल याला मान्यता वगैरे मंजुऱ्या त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि MSRDC विभाग माझ्याकडे आहे. त्यामुळे हा योगायोग आहे. आणि अतिशय पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि वायाडक्टमुळे आज आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल. आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल. इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जसं मुंबई पुणे एक हा जो प्रकल्प त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या संकल्पनेतून MSRDCचे तत्कालीन मंत्री आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्यावेळेस केला. आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की हा फक्त मुंबई पुणे रस्त्यामध्ये
जे डेली अपडाऊन लोक करू लागले. पुण्याकडे IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, या ठिकाणी रिअल इस्टेट बूम झाली, मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळाली आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल रोड पहिला होता. तो भारतातला आपला पहिला ॲक्सेस कंट्रोल. नंतर आपण समृद्धी महामार्ग केला. पण या टनेलमुळे पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि मुंबई पुणे हे प्रवास जो आहे हा अतिशय सुसाट होईल आणि लोकांना सोयीचा होईल. लोकांना याचा खूप फायदा देणारा हा प्रकल्प आहे. मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे एकतर पुणे मुंबईचं अंतर कमी झालं, त्यासोबत प्रवास हा अधिक सुरक्षित झाला. मात्र साधारणतः 6,700 कोटी या प्रकल्पासाठी खर्च झाले. टोलच्या बाबतीत काही धोरण असणार आहे का? टोल वाढणार आहे का? या वाढवला जाणार आहे का या बाबतीत? कारण जो खालापूरला जो टोल नाका आहे या टोलमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही, आणि याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार नाही. पण आपण पाहतोय की किल्ल्याचं स्वरूप किल्ला बघा ना, हे बघा ना आपण इथं, कारण हे 4-5 गड आहे तिथे. आपल्या तिकोना आहे, लोहगड आहे आणि विसापूर आहे, तिकोना आहे, अशा प्रकारचे गड किल्ले आहेत. ह्या गड किल्ल्याचं इथे आपण एंट्री केलेली आहे, दाखवलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे आणि त्या पलीकडचा जी एंट्री पॉईंट आहे तिकडे आपण कारल्याच्या लेण्या ज्या आहेत, त्यामुळे इथं लेण्यांचं देखील आपण आणि ते पण देखील GRCत केलं आहे आपण. त्यामुळे 100 वर्षापेक्षा जास्त टिकाऊ आहे. त्यामुळे हे जे काही केलेलं आहे हा फार एक मी पुन्हा एकदा म्हणेन की हा एक इंजिनिअरिंगमध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये असलेला चमत्कार आहे आणि याचा फायदा मुंबई आणि पुणेकरांना मिळेल. या मिसिंग लिंकमुळे राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा वेगवान होईल. ती कशा पद्धतीने होईल, त्याचा फायदा कसा राज्याला होईल? बघा, जेव्हा मुंबई पुणे रस्ता झाला ॲक्सेस कंट्रोल, त्यावेळेस आपण पाहिलं की पूर्वी घाटामध्ये 7-7, 8-8 तास प्रवासाला लागायचे. आज 2-2.5 तासामध्ये मुंबईतला माणूस पुण्यात जातो, पुण्यातला मुंबईमध्ये जातो. तिकडे पण पाहिलं आपण की सर्व्हिस इंडस्ट्री, IT इंडस्ट्री, रिअल इस्टेट ह्या सगळ्या ज्या काही त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. उद्योग वाढलेत आणि मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो, नाही का? 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत, कारण घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल, इंधन मध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल आणि प्रदूषणामध्ये देखील प्रदूषण कमी होईल. एक पूर्णपणे निसर्गाचा एक आनंद या ठिकाणी लोकांना घेता येईल आणि त्यामुळे घाट सेक्शन पूर्णपणे अवॉइड होईल. अवजड वाहनांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे? कारण का आपल्याला माहिती आहे तो देखील आपण समृद्धीमध्ये एक घाट सेक्शन जिथे वगळलं, आता मुंबई पुण्यातलं घाट सेक्शन ते देखील वगळलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये असा अजून कोणता प्रोजेक्ट आहे जो कोकणासाठी महत्त्वाचा? याच्यामध्ये बघा, या ॲक्सेस कंट्रोल नंतर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला, तो देखील आपण केलेला आहे. आणि आता ॲक्सेस कंट्रोल जो मुंबई सिंधुदुर्ग तो आपण या ठिकाणी करतोय. सिंधुदुर्गामध्ये त्याचे बहुतेक सगळे DPR आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्गाचा कोकणातला कोस्टल रोड आपण करतोय, वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर आपण करतोय. त्यामुळे कोकण आणि हे अलिबाग हे सगळं त्यामुळे जवळ येणार आहे आणि त्यामुळे ॲक्सेस कंट्रोल रोड महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जाता आलं पाहिजे 7 ते 8 तासामध्ये, अशा प्रकारचं ॲक्सेस कंट्रोल ग्रीड या ठिकाणी आपलं सरकार करेल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. जलद वाहतूक ज्या राज्यामध्ये
कनेक्टिव्हिटी महत्त्वाची जी असते आणि ज्याचे रस्ते आणि दळणवळण यंत्रणा सक्षम असते त्या राज्याची प्रगती भरभराट वेगाने होत असते. हा अनुभव आहे आपल्याला. त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते फक्त रस्ते नाही आहेत, पूर्णपणे इकॉनॉमी ला गेम चेंजर ठरणारी आहेत आणि म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देणारे अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत हे राज्याला आणि जनतेला फायदेशीर आहे. अवजड वाहनांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे? कारण का आहे शक्तीपीठ महामार्ग कुठपर्यंत आला त्याचं काही जमीन अधिग्रहण त्याचं आता सुरू आहे, जिथे काही अलाइनमेंट आपण चेंज करतो आहे आणि त्यामुळे शक्तीपीठाच्या माध्यमातून देखील शेवटी लोकांच्यासाठी आम्ही करतो आहे. त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन आम्ही करू, परंतु तो देखील महाराष्ट्राला वरदान ठरणार आहे. कारण तो देखील विदर्भातल्या मराठवाड्यातल्या या सगळ्या जिल्ह्यांमधून तो जातो आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे महामार्ग आहेत, ॲक्सेस कंट्रोल रोड, ते फार मोठ्या प्रमाणावर जनतेला दिलासा देणार आहेत. आणि हा मिसिंग लिंक 1 तारखेला मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण हा जनतेसाठी खुला करू. आता जवळपास 99% कंप्लीट काम झालेलं आहे. हे आता छोटं मोठं काम 2-3 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि पूर्णपणे वाहतुकीला अवजड वाहनांच्या यामध्ये सुरुवातीला आपण सुरुवातीचे 6 महिने यामध्ये आपण कार, लाईट व्हेकल आणि बसेसला प्राधान्य देतोय. म्हणजे अवजड वाहनं आहेत त्यांच्यामुळेच पुण्या मुंबईच्या ट्रॅफिक वाहतूक कोंडी नाही, आता तुमचं मिसिंग लिंकमुळे सगळे छोटी वाहनं आणि बसेस ह्याच्यातून प्रवासी वाहतूक जी आहे ही पूर्णपणे मिसिंग लिंकमधून टनेलमधून होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा बिलकुल त्रास जो आहे हा कंप्लीट रद्द होणार आहे. धन्यवाद.